नाशिक शहरात खड्डेच खड्डे। नाशिक महानगरपालिकेने 175 कोटीचा ठेका दिला, मात्र खड्ड्यांची परिस्थिती तशीच। नेमकं याला जबाबदार कोण? तसेच प्रभाग क्रमांक 16 मध्ये कमी प्रमाणात पाणी आणि खड्ड्यात खड्डे यामुळे नागरिक त्रस्त। माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी राजीव गांधी भवन येथे असंख्य महिलांना घेऊन या ठिकाणी हंडा मोर्चा काढण्यात आला। मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची माजी नगरसेवक राहुल देव यांनी भेट घेऊन येत्या 2 दिवसात प्रश्न सोडवणार अशी आश्वासनं मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी दिली। जर 2 दिवसात प्रश्न सुटला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला। 4-5 वेळा पाण्याचा प्रॉब्लेम होता, वैदवाडीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आदिवासी वसाहतीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, जिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे। त्याच्यानंतर बाकी कॉलनी भागात व्हॅली दादा वंश आलेला आहे, तिथं सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम आहे। उत्तरनगरला ते सगळ्या भागाची यादी आपण त्यांना करून दिलेली आहे आणि पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना सूचना दिल्या आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, जी आपल्या बंगल्याकडून विजयवंताकडे जातो आपण जो रस्ता डाव्या बाजूचा प्रचंड खड्डे झालेले आहे, तुम्ही बघितलं असेल। आता त्यांनी लागलीच त्या ठिकाणी सूचना देऊन आपण आता जाताना बघू, त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। त्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता, तर आपण ते सुद्धा जाताना बघणार आहोत। तर तो सुद्धा प्रश्न त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेला आहे। हे सगळं आश्वासन प्रशासनाने दिलेलं आहे, याबद्दल आपण मी त्यांचं स्वागत करेल आपल्या सगळ्यांच्या वतीने। परंतु हे आश्वासन फक्त आश्वासन पुरतं न राहता त्याची अंमलबजावणी सुद्धा होणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना, माझ्या सगळ्यांना जागृत राहण्याची गरज आहे। आपल्या सगळ्यांना माहिती का माझं काय होतं, मला ज्या माता भगिनींनी महिला भगिनी मला सांगितलं ते गोष्ट मला माहित होती, पण जी गोष्ट मला माझ्याकडे येत नाही ती गोष्ट मला माहिती होत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना जागृत राहण्याची गरज आहे। ही तर आपण सांगितलं का मोकार दरवाजाचं सांगितलं, पाण्यात सांगितलं, रस्त्याच्या खड्ड्याचं सांगितलं, परंतु याच्या पलीकडे पण काही महापालिकेच्या पटलावर असणारी कामं हे आपल्याला गरजेचं आहे आणि आपल्याला काही लोकांना माहित होते। तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना जागृत राहण्याची गरज आहे। आज आपल्याला सगळ्यांना माहित आहे की गेल्या 3 वर्षापासून महापालिकेमध्ये प्रशासन आहे, म्हणजे नगरसेवक मी जसं नगरसेवक आहे किंवा प्रशासन आहे असं आता नगरसेवक नाहीये, आम्ही माजी नगरसेवक झालो कारण तिला प्रशासन आहे। त्याच्यामुळे निवडणुका होणं